सोमवारपासनं भाव पडायला सुरुवात झाली, पण जसं सकाळच्या व्हिडिओत सांगितलं त्याप्रमाणे बाजाराला एकदम टर्निंग पॉईंट आला आणि नाफेडनं बाजारभाव वाढवले. आता हे किती वाढवले तर ₹250 वाढ होऊन ₹2125 प्रति क्विंटल असा दर आहे. आता जे बाजारभाव लासलगाव, पिंपळगाव या बाजार समित्यांमध्ये जे अतिशय कमी व्हायला लागले होते 50 पैशांनी, ₹1 काही बाजार समित्यांमध्ये तर ₹500-600 कमी व्हायला लागले होते. आणि व्यापारी असं म्हणायला लागले होते की पुढचे 8 ते 10 दिवस किंवा पावसाच्या हिशोबाने मंदीचा सीझन कदाचित सुरू होईल आणि नंतर मग पुन्हा ती कशी वाढ होईल असं सगळ्या गोष्टी होत्या. पण काल जिल्हाधिकाऱ्यांनी लासलगावला भेट दिली आणि तिथूनच सगळं चक्र फिरलं. आता हे बाजारभाव कसे आहेत, आजच्यापर्यंतची कशी आवक झाली हे अगदी थोडक्यात बघूया. कारण मी आता नेहमीचा सेटअप नाही, तुम्ही बघू शकता वेगळ्या ठिकाणी आलेलो आहे थोडा बाहेर, त्यामुळे जरा हे बदल तुम्हाला जाणवेल. नमस्कार, ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शनिवार आणि तारीख आहे 4 जुलै 2026. खरं तर शनिवारी मी सगळ्यांना कबूल केलं होतं की पुढच्या आठवड्याचे बाजारभाव काय राहतील आणि त्याचं आपण एक विश्लेषण करूया. पण आपण आता ते रविवारी करूया, कारण सकाळपासून मी बऱ्यापैकी प्रवासात आहे याच्यातनं. काल जी याच्यामध्ये माहिती आली आणि त्या माहितीच्या आधारावर विशेषतः नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जे स्टेटमेंट केलं होतं त्याच्यावर आधारित काही वक्तव्य आणि एक माहिती दिली होती सकाळी जी सकारात्मक होती. त्यात फक्त एकच गफलत झाली, बाजारभाव सांगताना तो 1800 जो होता तो त्याऐवजी तो 2125 सांगायला पाहिजे होता. अनेकांनी कमेंटही आल्या आणि त्यामुळे आता पुन्हा हा व्हिडिओ करतो आहे. सगळ्यात आधी तर आपली माफी मागतो की बाजारभाव सांगताना थोडी गफलत झाली. जिल्हाधिकाऱ्यांचं स्टेटमेंट माझ्याकडे आलं आणि मागच्या आठवड्याचे बाजारभाव सांगितले गेले, हा एक भाग. आता नाफेडच्या संदर्भात आता काही याच्यामध्ये काही जणांनी त्याची खिल्ली उडवली. त्या बातम्या सध्या येत आहेत की नाफेडची खरेदी आता वाढेल, ₹2125 बाजारभाव जर होत असेल तर शेतकऱ्यांना फायदा होईल. तर काही जण हसत आहेत, काही म्हणतात देऊच नका नाफेडला कांदा. आता असं आहे की नाफेडच्या खरेदीमुळे तुम्हाला आठवत असेल नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पण काल तेच स्टेटमेंट केलं की कांद्याचे बाजारभाव त्याच्यानंतर वाढले. जसे नाफेडचे बाजारभाव वाढले त्याच्यानंतरही काही बाजारभाव वाढ झालेली आहे. आता पावसानंतर एक थोडासा 10 ते 12 दिवसांचा एक मंदीचा किंवा थोडंसं भाव घसरणीचा काळ येत होता, पण आता तसं होणार नाही आहे. त्यामुळे आता व्यापाऱ्यांना नाईलाजानं तुमच्या 2 नंबर क्वालिटीचा किंवा GRS क्वालिटीचा जो माल आहे त्याला ₹2125 द्यावे लागतील. थोडक्यात तुमचा कांदा जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये असाल किंवा नगर जिल्ह्यामध्ये असाल तर NCCF खरेदी करेल, पुणे जिल्ह्यामध्ये NCCF खरेदी करेल. आता हे खरेदी केंद्र कसं ओळखायचं तर तुम्हाला समृद्धी नावाचं जे पोर्टल आहे तिथं जाऊन रजिस्ट्रेशन करायचं, तुम्हाला NCCF आणि नाफेडचे खरेदी केंद्र समजतील. लासलगाव बाजार समितीमध्ये खरेदी झाली नाही, पण ते आता खरेदी केंद्र उभारावं असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना एवढा इंटरेस्ट का आहे, सकाळी मी सांगितलं होतं. याचं कारण येणाऱ्या काळात कांद्याची टंचाई होऊ शकते याचा अंदाज केंद्र सरकारला आलेला आहे. त्यामुळे जर भाव भडकले तर उत्तरेकडे कांदा बाजारामध्ये ₹50 ते ₹60 किंवा त्यापेक्षाही जाऊ शकतो. जाईलच असं नाही, किरकोळ यांना. आज जर तुम्ही नाशिक, पुणे आणि मुंबईचे किरकोळ दर चेक केले तर ते साधारण ₹35 ते ₹40 आहेत. काही ठिकाणी चांगले आहेत, ₹40-45 आहेत चांगल्या कांद्याचे. पण काही व्यापाऱ्यांना असं वाटत होतं की आपण जर हा स्टॉक केला तर भविष्यामध्ये आपल्याला 2 पैसे जास्त मिळवता येतील. त्यामुळे आणि पावसाचं एक कारण होतं. अशा 2-3 घटना घडल्या ज्या मी सकाळी सांगितलेलं आहे. त्यामुळे बाजारभाव कमी व्हायला लागले. देशावर पण बाजारभाव वाढत होते, पण ते नाशिकला जो बाजारभाव होता त्या तुलनेत वाढ नव्हती. त्यामुळे पण व्यापाऱ्यांनी हात आखडता घेतला. आता या सगळ्याचा दबाव व्यापाऱ्यांवर काही याच्यामध्ये येऊ शकतो प्रमाणात आणि त्यामुळे सोमवारपासून बाजारभाव वाढतील. मी आपल्या चॅनलवर असं सांगितलेलं होतं व्हॉट्सअपच्या, त्याची लिंक इथे पहिल्या कमेंटमध्ये आहे.
की बाजारभाव वाढू शकतात, कारण पावसामुळे शेतकरी जे आहेत बाजारात माल कमी आणतील आणि जे आणतील त्यांना चांगला बाजारभाव मिळाला असं मला काही शेतकऱ्यांनी आज सांगितलेलं आहे. फक्त काय झालं, मी या सगळ्यांची उत्तरं देऊ शकलेलो नाही. मात्र उद्या आपण सविस्तर या विषयावर बोलणार आहोत. उद्याचा व्हिडिओ मेंबरशिप व्हिडिओ तो पण करणार आहे आणि रविवार विशेष असेल. आजच्यामुळे काय झालं की एक भीती होती, सगळ्यांनाच होती, मलाही होती. मी ती बोलून दाखवलेली होती मागच्या आठवड्यात की भाव पडणार आहे आणि तसं झालं. मात्र ते इतके पडणार नाहीत की 1500च्या खाली येतील नाशिक जिल्ह्यामध्ये. आवकेचा विचार केला तर सोमवारी जी आवक झाली होती या आठवड्यात ती साधारण 4.25 लाख क्विंटल आवक होती. नंतर ती 3.5 लाख क्विंटलच्या आसपास राहिली आणि आजची जी आवक आहे ती पण कालची आवक 3 लाखाच्या आसपास आहे. आज संध्याकाळपर्यंतची आवक जी आहे ती साधारण 2.5 लाख क्विंटल दिसते आहे सगळ्या महाराज्याची. एकट्या नगरमध्ये आज साधारण 94,000 क्विंटल कांदा आलेला आहे. आणि जास्तीत जास्त बाजारभावांचा विचार करायचा, ते घटलेले बाजारभाव एक ट्रेंड असतो. सोमवारी वरती असा कर्व येतो, असा सोमवारी वरती राहतो, नंतर मंगळवारी कमी होतो, बुधवारी कमी होतं आणि गुरुवारपासून परत वाढतो. यावेळेस गुरुवारी कमी झाले, शुक्रवारी मात्र या सगळ्या परिस्थितीनंतर परत वाढले. शनिवारी पुन्हा सोमवारसारखेच ते झालेले आहेत. सोमवारी आता हाच बाजार कंटिन्यू होऊन कदाचित आणखी वाढू शकतात, हे पाहणं आता आपल्यासाठी महत्त्वाचं ठरेल. आपण त्याच्यावर लक्ष ठेवूनच राहू. उद्या काय परिस्थिती राहील ते मी सांगेनच, सोमवारची कशी असेल त्यातनंही तुम्हाला डिटेल अंदाज येईल.